सारखंच नाश्त्याला उपीट पोहे खाऊन कंटाळा येते. म्हटलं चला आज थोडंसं वेगळा नाश्ता बनवूयात म्हणून ना झटपट होणारे बीट टाकून रव्याचे डोसे केले होते. खरंच खूप छान झाले होते. तरी तर रवा ताक मी मिक्स करून एक 10 मिनिटं भिजायला ठेवून दिलं. तोपर्यंत इकडे ना मी बीट कट करून मिक्सरला वाटून घेतलं आणि ह्यामध्ये मी जास्त काय टाकलं नव्हतं, फक्त कोथिंबीरच टाकलं होतं आणि चवीनुसार मीठ आणि वाटलेले बीटचं पेस्ट टाकून सगळं मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीचं ना बॅटर तयार करून घेतलं. तव्यावरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं. त्यामध्ये ना ही बॅटर टाकून अशा पद्धतीचं डोसा तयार करून घेतला. खरंच एकदम टेस्टी आणि हेल्दी असा आज नाश्ता होता. खूप छान झालं होतं. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा. अभि म्हटला मला डब्याला पण हेच पाहिजे, मग त्याला डब्याला तेच दिलं. त्यानंतर जेवण वगैरे करून घेतलं आणि मी संध्याकाळ करणार होते इडली, त्यामुळे ना पीठ सकाळी भिजवायचं विसरलं होतं आणि दुपारी लक्षात आलं, म्हटलं थोडा वेळ उन्हात ठेवूया म्हणजे ते लवकर फुगेल. आणि दिवसभर ब्लाऊज शिवत बसतोय ना तर एका ठिकाणी बसून पाय खूप असं आकडल्यासारखं होतं, त्यामुळे म्हटलं थोडा वेळ पाय रिकाम करूयात. मग संध्याकाळ 4 फेऱ्या मारल्या आणि सकाळी वेळानंच पीठ भिजवलं होते. मला वाटलं इडली छान येतात का नाही, पण खरं छान आले होते, एकदम स्पॉन्जेस झाले होते. त्यानंतर सांबार वगैरे करून घेतला. आज काही चटणी केलं नव्हतं, फक्त सांबारवरच भागवलं. तर चला बाय.